मे महिना चालू आहे. मे महिन्यामध्ये आपल्याकडे कडक उन्हाळा असतो आणि याच मे महिन्यामध्ये सध्या कडक पाऊस चालू आहे. बिन मौसम बरसात. हा पाऊस खूप आनंद देतोय. पण हा पाऊस तेवढाच धोकेदायक आहे. मामाच्या गावाला उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करायला आलेली आमची ही भाची मंडळी आता सध्या पावसाळा एन्जॉय करतायत. मामालाही कळत नाही नक्की त्यांना काय द्यायचं आणि काय नाही. आंब्याचा सीझन आहे आणि लोक आंबे खायला आता बंद केलेत लोकांनी. का तर पाऊस पडतोय, गरमागरम भजी खायलेत लोक. चांगलं चांगलं चटक मटक तळलेलं अन्न खायला चालू केलंय. आंबे कुणाच्याही लक्षात नाहीत. नक्कीच चाललंय काय? निसर्गाची कमाल आहे. आता हा पडणारा धो-धो पाऊस पुढे जाऊन पावसाळ्यात पडतोय की नाही याची गॅरंटी नाही. आणि शेतकरी यामुळे चिंतेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या शिक्षकांना लागल्यात, पण त्या उन्हाळ्याच्या आहेत का पावसाळ्याच्या आहेत हे ते कन्फ्यूज मध्ये आहेत. निसर्ग या निसर्गापुढे कुणाची काहीही चालत नाही मित्रांनो. सध्या पाऊस पडतोय मागील काही दिवसापासून. हा पाऊस खूप आनंद देतोय, पण मला धोकेदायक वाटतोय, कारण पुढे जाऊन हा पाऊस जर वेळेवर पडला नाही ना, तर आपल्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे. आपण काय घरात राहतो, चार भिंतीत आहोत, आपण एन्जॉय करतो, आपल्या गॅलरीमध्ये येतो, पाऊस पाहतो, एन्जॉय आपला आपला एक आनंद वेगळा आहे. पण त्यांचा आनंद यामध्ये नाहीये. वेळेवर जर पाऊस पुढे पडला नाही ना, तर पेरणी लांबणीवर जाईल. सर्व गोष्टी विस्कळीत होऊन जातात मित्रांनो. निसर्गाचा हा जो अवतार आहे ना, तो नक्कीच न आवडणार आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे पाऊस पडत असेल, एन्जॉय करा, गरमागरम भजी खा. उन्हाळ्यामध्ये अशी संधी परत भेटेल की नाही माहित नाही. आली आहे आपल्या दारात तर घ्या आनंद, बाकी काय. धन्यवाद.